लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करेल मत्सी सौदागर. खुलताबाद तालुक्यात काँग्रेस पक्षाची जोरदार एंट्री. बातमी खुलताबाद येथून. आज दिनांक 21 जानेवारी रोजी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांच्या नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असल्याने विविध राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते, उमेदवार यांनी तालुक्यातील तहसील कार्यालयासमोर मोठी गर्दी केली होती. खुलताबाद तालुक्यात जिल्हा परिषदेसाठी 30 तर पंचायत समितीसाठी 65 उमेदवारी अर्ज दाखल झाले असून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत जोरदार शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केल्याने काँग्रेस पक्षाची ह्या जोरदार एंट्रीने ग्रामीण भागातील निवडणुका रंगतदार होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. यावेळी उमेदवार मत्सी सौदागर यांनी सांगितले की निवडून येण्याची मला पक्की खात्री असून मी निवडून आल्यावर शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करेल आणि ज्या काही शेतकऱ्यांच्या समस्या असतील त्या मी सोडवण्याचा प्रयत्न करेल. यावेळी काँग्रेस पक्षाचे खुलताबाद तालुकाध्यक्ष अनिल नलावडे, खुलताबाद नगर परिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष आमिर पटेल, अनिल श्रीखंडे तसेच पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते शेकडोंच्या संख्येने हजर होते. आघाड़ी का बहुत बहुत सबसे ज्यादा धन्यवाद करता हूँ और कांग्रेस पार्टी का भी करता हूँ. हमारे किरण पाटिल डोनगांवकर, अनिल भाऊ नलावड़े साहब और वंचित बहुजन आघाड़ी के भी मैं बहुत बहुत शुक्रिया अदा करता हूँ कि सबने मिलके, राष्ट्रवादी सब मिलके, शिवसेना, उबाटा, इनका सबका मिलके साथ है और सब साथ में मिलके काम करेंगे. और शेतकरी का जो मुद्दा है वो भी सबका मुद्दा सबके हल करेंगे हम और सब मिलके काम करेंगे. ऐसा नहीं कि भाई ये इधर जा रहा वो उधर जा रहा, सब मिलके काम करेंगे और सब साथ में जाए. कौन से काम अभी बचा हुआ है जो आप करना चाहेंगे? कौन से शेतकरी का है, जैसा कर्ज माफी है और शेतकरी की हमी करेंगे. और जो ओला जो दुष्काल, हाँ उनका तो उसे क्या अपील करेंगे? तो उनका क्या, हमारे सरकार अभी जब सब चुन के आ जाएंगे तो हम सब में पहले कोशिश करेंगे. और अभी तक कोई गया नहीं और शेतकरी के वास्ते हम जाके दिल्ली में, कोई ने अभी तक करा नहीं, लेकिन हम करेंगे, जाके दिल्ली में आंदोलन करेंगे हम. अब ये पहली बार रहेगा महाराष्ट्र में, खुलताबाद तालुके में, क्या भाई कोई छोटे स्थान का महाविकास आघाड़ी का जो है तो दिल्ली तक जा रहा, लेकिन हम दिल्ली तक जाएंगे. ये हमारी शेतकरी से और सभी हमारे गण के लोगों से बहुत बहुत गुजारिश है कि हम सबका काम करेंगे और सबका साथ देंगे. में तो पहले बता दिए हमने क्या है क्या नहीं. खुलताबाद शहर में जैसा बताए वैसा तालुके में भी बताएंगे, पूरे जद्दोजहद करेंगे इंशाल्लाह. बोलने की जरूरत नहीं, करके बताने वाले हम लोग. तो कांग्रेस भी जो है तो बोल के नहीं, करके बताएंगे हम इंशाल्लाह. यहाँ से भी एमआयएम पार्टी है. सावंगी गण 25 नंबर एक आपला प्रदेश आहे. त्याच्यामध्ये रेखाबाई सोमनाथ गायकवाड ह्या आमच्या उमेदवार आहे. त्याच्यानंतर दुसरा मी पर्यायी शोभाताई भीमराव नलावडे, जेव्हा जिल्हा परिषद सदस्य होत्या, महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष होत्या, त्या आहेत. त्याच्यानंतर सागर सुखदेव काटकर म्हणून एक नौका तरुण या ठिकाणी आम्हाला मिळालेला आहे पंचायत समिती बाजार संघानामधून. टाकळी गणातून आपले पटेल साहेब आहे, आपले टाकळीचे शेख आपले ॲडव्होकेट निहाल पटेल यांच्या भागातले सोहेल पटेल भाचे ते आहे. त्यानंतर तुम्हाला माहिती आपले वेरूळ गणातून तुमच्या सर्वांचे परिचित आणि नवीन एक उमेदवार ज्यांच्याकडे आमिर पटेल यांचं खूप सहकार्य राहिलेलं, म्हणजे त्यांच्या निवडणुकीत दोघांची एकमेकाला मदत होईल म्हणून त्यांच्या पुढाकाराने आम्ही त्यांना उमेदवारी दिली. मस्सी सेठ आपले अलाउद्दीन शेठजी चिरंजीव, त्यांच्या वडिलांचं खूप मोठं योगदान आहे काँग्रेस पक्षासाठी. ते विजय भालेराव दुसरे अतिशय तळमळीचा कार्यकर्ता आहे. सर्वसामान्याला माजी उपसभापतीचं पद भूषवलेलं त्यांनी घेऊन चालणार आहेत. त्याच्यानंतर आपल्या तिकडचे डॉक्टर दुधारे जी उबाटा सोडली होती त्यांच्याकडून गेले. म्हणजे एकूणच, आणि त्यामध्ये आम्ही सोशल इंजिनिअरिंगचं केलंय की प्रत्येक समाजाला, प्रत्येक घटकाला न्याय कसा मिळेल या दृष्टीनं आमची जे आमचे नेते त्यांच्या आम्हाला सूचना होत्या. त्या अनुषंगाने आम्ही सर्व समाजाला न्याय कसा मिळेल, सर्व घटकांना कसं घेऊन येतील आणि सर्वसामान्यांची काँग्रेस ही कशी आहे हे दाखवून देण्याचा या माध्यमातून प्रयत्न केला. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी खुलताबाद तालुका प्रतिनिधी किरण महेर, छत्रपती संभाजीनगर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.